जिल्हा सरचिटणीस सुभाषराव जाधव, विधानसभा प्रमुख सुभाषजी गुप्ता, रवी चिलमे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे। मी सुरुवातीला श्री संजयजी प्रल्हाद पाटील, सरपंच, माजी पंचायत समिती चेअरमन सारोळा उबाटा गटात आजपर्यंत कार्य करत होते। मी श्री संजयजी प्रल्हाद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजींना विनंती करतो की त्यांना पक्षप्रवेश द्यावा। आजपर्यंत हे उबाटा गटात कार्यरत होते। त्यानंतर श्री पवन उद्धव साठे शाखा प्रमुख म्हणून कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। त्यानंतर दिनेश प्रदीप पाटील, माजी सरपंच हसळा, शाहूराव विश्वनाथ जाधव, माजी सरपंच होळी, श्री नारायण प्रल्हादजी भोसले, तालुका उपाध्यक्ष गोही, बजरंगजी माने, माजी सरपंच भोसनी, गहिनीनाथ ज्ञानोबा सोमवंशी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। राहुल बालाजी भोसले शाखा प्रमुख आहेत, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। या सर्व मान्यवरांचा प्रवेश माननीय रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय। सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। माननीय रवींद्रजींच्या उपस्थितीमध्ये यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। बोलो भारत माता की। एक ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे। काही लोकांनी पुढे या, काही लोकांनी पुढे या, पुढे या, पुढे या काही लोकांनी। बोलो भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। यानंतर मी आदरणीय अभिमन्यू पवारजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं। भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा। आज या ठिकाणी आमचे नेते, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते काही प्रमुख प्रवेश झाले। बाकीचे प्रवेश आपण सरचिटणीस साहेबांच्या हस्ते करतोय। आज मला आनंद आहे की औसा मतदारसंघातील उबाटा गटाचे काही सरपंच आहेत, काही माजी सरपंच आहेत, काही चेअरमन आहेत, काही माजी चेअरमन आहेत, काही संपर्क प्रमुख आहेत, काही शाखा प्रमुख आहेत, या सगळ्यांचा आज प्रवेश आदरणीय भाऊंनी दिला, ते बोलतीलच त्या विषयावर। तर या निमित्तानं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 13 जिल्हा परिषद आणि इकडचे मिळून दोन्ही 26 पंचायत समिती या पूर्णपणे तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला देऊ भाजपला, असे आम्ही आश्वासन त्या निमित्तानं तुम्हाला देतो। नगरपालिकेचा निकाल आमच्या 21 तारखेला लागणार आहे, तोही निकाल 100% आपल्या फेवरमध्ये असणार आहे, हे तुम्हाला मी आजच सांगतो ॲडव्हान्समध्ये। आपल्या कुशल संघटन कौशल्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक विजय धोरण करते आहे। आपण अध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यामध्ये चैतन्य आहे आणि आज हे सगळे कार्यकर्ते माननीय देवेंद्रजींचं काम बघून, माननीय मोदीजींकडे बघून, आपली विचारधारा बघून, आपलं संघटन बघून पूर्ण आज विकासावर ही सगळे कार्यकर्ते आपल्याकडे आकर्षित होत आहेत। मी जास्त काही बोलणार नाही, पण आज या निमित्तानं औषधातील सगळ्या या कार्यकर्त्यांचं मनातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी आपलं स्वागत करतो। आणि आपल्याला ही पार्टी नाही, हे परिवार आहे। भारतीय जनता पार्टी परिवार आहे। आपण एका परिवारामध्ये आलात, त्या परिवारामध्ये मी परिवाराचा औषधाचा प्रमुख म्हणून आणि साहेब राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही तुमचं स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे। मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायच्या। बोला भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज औसा या मतदारसंघामधील संजय पाटीलजी, पवन साठेजी, दिनेश पाटील, शाहूराव जाधवजी, नारायण भोसलेजी, बजरंग मानेजी, गहिनीनाथ
सोमवंशीजी, राहुल भोसलेजी, दीपक पाटीलजी, अनंता पाटीलजी, पंढरी भोसलेजी, नेताजी जगताप, मनोज गिरी, काकासाहेब थोरमोठे, नामदेव पाटील, निळकंठ पाटील, सुभाष शिरवडे, शेषराव महानवर, राम भोसले, त्याचबरोबर शरद लंगर, राहुल माने, जगन्नाथ कोल्हे, गणेश मुस्के, सोमनाथ सोमवंशी, सोपान केवले, संपते सतीश, गणेश बोबिले, नागेश रामकर, महेश सोमवंशी, दीपक यादव, रोहन गोरे, शुभम देवळे, सुधीर भुईवार, दिलीप उजवळे, शरद भोसले, भरत सूर्यवंशी, शिवाजी बांजुगणे, गुंडेराव माने, शिवाजी बाजूगणे, व्यंकट सातपुते, विश्वनाथ गुंडीबा. फार मोठी लिस्ट आहे, परंतु तरी मोजक्याच मंडळींची ही आता नावं घेतली. शिवसेना उभाटा गटातून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधून आणि विविध अशा कार्यकारी वेगवेगळ्या संस्था की ज्यांचे संचालक म्हणून या सर्वांनी आणि विविध गावांची सरपंच म्हणून असणारी यांच्यावरती सगळ्यांवरती असणारी जबाबदारी असणारे ते जबाबदार अशा पदाधिकाऱ्यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खरं तर मी या सर्वांना फक्त आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला, मी आपणा सर्वांना विश्वासाने सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून आपण सर्वजण राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आणि आपण आणि आपल्यावरती अवलंबून असणारे त्या भागातील असणारे सर्व मतदार असतील, त्या भागातील असणारे नागरिक असतील, त्या सर्वांना विकासाच्या झोतामध्ये आणण्याचा आपण सामूहिकदृष्ट्या आपण सर्वांनी प्रयत्न करूया. एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बोलो भारत माता की. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार.